युट्यूब शॉर्ट्स मध्ये मी सांगितलं होतं की मेन वर्बचं सेकंड फॉर्म सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं. क्रियापद म्हणजे असतं काय? क्रियापद म्हणजे अ वर्ड विच शोज द ऍक्शन दॅट इज कॉल्ड द वर्ब. म्हणजे जो शब्द क्रिया दाखवतो त्याला क्रियापद म्हणतात. मग गो हा शब्द क्रिया दाखवतोय की नाही? दाखवतोय. कशाची क्रिया आहे? जाण्याची. कम हा शब्द येण्याची क्रिया दाखवतो. ईट शब्द खाण्याची क्रिया दाखवतो. म्हणजे खाणे, पिणे, बसणे, उठणे, बोलणे, मारणे, पळणे, हसणे ही सगळी काय आहेत? क्रियापद आहेत. कारण ही शब्द काय दाखवतात? आपल्याला ऍक्शन दाखवतात. काय दाखवतात? ऍक्शन्स दाखवतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या क्रियापदाला 4 रूप असतात. किती रूप असतात? 4 रूप असतात. गो, वेंट, गॉन अँड गोईंग. चौथं रूप मी का बोर्डवर नाही लिहिलं? इथं बसलेला कितीही साधारण मुलगा असू द्या, म्हणजे ज्याने कधी त्याच्या आयुष्यात अभ्यास नाही केला, त्याला सुद्धा एवढं ऐकलं ना, गो गोईंग, कम लगेच तो म्हणणार कमिंग, वॉच वॉचिंग, प्ले प्लेइंग. म्हणून मी चौथं रूप लिहिलेलं नाही, कारण चौथं रूप आयएनजी कनेक्ट करून मिळतं. ठीक आहे. मग आयएनजी प्रत्यय लावल्यावर तुम्हाला हे चौथं रूप भेटलं. पण आपला फोकस चौथ्या रूपावर आहे का? नाही. तिसऱ्यावर आहे का? नाही. पहिल्यावर आहे का? नाही. इथं सरळ स्पष्ट लिहिलंय मी. काय? सेकंड फॉर्म. काय म्हटलंय मी? सेकंड फॉर्म. आपल्याला क्रियापदाचं किती रूप पाहिजे? दुसरं पाहिजे. ठीक आहे. तर मग whenever you are expressing of feelings in the past, it means you are all feelings and thoughts related to past activities at the time you use this tense, that is a simple past tense. Okay, simple past tense. मग सिंपल पास्ट टेन्स तुम्ही जे वापरताय ना, तर तो वापरायचा कसा हेच आपण शिकतोय. मग काय? काल मी गावाला गेलो होतो. मग काल मी गावाला गेलो होतो. कोण गेलो होतं काल गावाला? मी. मग मी साठी काय? आय. मग आय नंतर आय गो नाही म्हणायचं. आय गो जर म्हटला तर क्रियापदाचं किती रूप आलं? पहिलं. पहिल्या रूपाचा अर्थ वेगळा होतो. आणि आपल्याला तर काय म्हणायचं? गेलो. मग मी जर आय गो म्हटलं तर त्याचा अर्थ होतो मी जातो. म्हणजे मी जातो म्हणजे मी रोज रोज जातो, नेहमी जातो, सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, असं होतं. डे टू डे लाईफ जी असते ती सिंपल प्रेझेंट मध्ये येते. आपल्याला जी डेची लाईफ होऊन गेली ती आपल्याला सिंपल पास्ट मध्ये सांगावी लागते. तुम्हाला समजतंय ना नक्की? ठीक आहे. कारण हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना सुद्धा जर समजत असेल तर नक्कीच त्यांनी मला कमेंट्स मध्ये कळवा की हो आम्हाला हे कळतंय आणि हे समजत नाही, थोडंसं तुम्ही एक्सप्लेन जास्त करा. ओके. तर त्या पद्धतीने मी ते करेल. कारण काही वेळा आता आज पहिलाच दिवस आहे माझा की जो मी मायक्रोमाईक लावलेला आहे आणि ह्या मायक्रोमाईक मधून विद्यार्थ्यांचा आवाज हे जे व्हिडिओ बघणारे युट्यूबर्स व्ह्युअर्स जे आहेत, ओके, मग आपल्या या चॅनलचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना हा आवाज जात असेल परंतु विद्यार्थ्यांचा आवाज येत नसेल, म्हणून त्यांनी मला कळवावं की तुम्हाला हे समजलं नाही, ते समजलं नाही. ठीक आहे. बरं, माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मी तुमच्यासाठीच बोलतोय, कारण सगळ्यात महत्वाचं ऑफलाईन मध्ये तुम्ही शिकत आहात तर सगळ्यात जास्त तुम्हाला लवकर समजत असतं. तुमचे एक्सप्रेशन मला पाहायला भेटत असतात. ज्याला शक्य आहे त्याने बीडमध्ये हे इन्स्टिट्यूट आहे, इथं येऊन शिकावं. तर तो मुद्दा आता बाजूला ठेवू. आपला चालला होता सिंपल पास्ट टेन्स. तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये गोचं दुसरं रूप वेंट आहे. मग मी काल गावाला गेलो होतो, मग हे कसं म्हणणार? आय वेंट येस्टरडे. काय? मग याचा अर्थ तर अर्धवट वाक्य झालं. आय वेंट येस्टरडे म्हणजे काय? मी काल गेलो. आय वेंट येस्टरडे म्हणा, मी काल गेलो. पण कुठे गेला? गावाला. गावाला काय म्हणतो आपण? विलेज. मग आय वेंट टू विलेज येस्टरडे म्हणा. हो. मी आंबा खाल्ला. मी आंबा खाल्ला. पण केव्हा खाल्ला? आत्ताची घटना आहे का ती? नाही. काल मी आंबा खाल्ला. कालचे म्हणजे भूतकाळाची घटना आहे ती. आत्ताची जर घटना असती तर मी आंबा खाल्लेला आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स येतो, कारण ती क्रिया तुमच्या समोर दिसते संपलेली. मग ती वेगळी. बरेच जण कन्फ्युज होतात सिंपल पास्ट आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये. ओके, समजलंय तुम्हाला? समजतंय ना नक्की? ठीक आहे. मग मी आंबा काल खाल्ला. मग काल मी आंबा खाल्ला कसं होईल? आय एट अ मँगो येस्टरडे. आय एट मँगो येस्टरडे. काय?
आय एट, ईटचं दुसरं रूप कोण आहे? एट आहे. आय एट मँगो येस्टरडे. समजलं तुम्हाला? कळतंय? साधारण किती वेळ राहिला आपल्याला आदित्य? ओके ठीक आहे. तर आय एट मँगो येस्टरडे म्हणजे मी काल काय खाल्लाय? आंबा खाल्ला. बर, तिने त्याला गालात मारली. शी, हा, तर आपल्याला गालात मारण्यासाठी यायला पाहिजे, क्रियापदच नाही आलं की आपल्याला भावनाच सांगता येत नाही. मग तुम्ही म्हणतात सर मला इंग्लिश समजतं बरं का, फक्त बोलायला गेलं की सुचत नाही. का सुचत नाही? कारण तो एक्झॅक्ट वर्क प्रॅक्टिस तुमची नसते, जी कल्याणानंद क्लासेस मध्ये दररोज घेतली जाते. आणि वर्बची प्रॅक्टिस रोज पाहिजे, त्याशिवाय एवढे सारे वर्ब्स आहेत लक्षात राहत नाही. आता बरीच आमच्या इथलीही विद्यार्थी कंटाळा करतात, ते फक्त माझीच वाट पाहतात, सर चेअरवर आले पाहिजे, बसलेच पाहिजे आणि मगच आम्ही सुरू करणार. तोपर्यंत नाही, कारण हा क्लास सरांसाठी चाललाय, आमच्यासाठी नाही, असं काहींचं मत आहे. ओके, तर खरं तर हे चुकीचं मत आहे. क्लास कुणासाठी चाललाय समृद्धी? विद्या, हा, परंतु काय होतं म्हणजे असं मंडलिक सारखीला वाटतं नाही 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 आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी क्लास चाललाय, आम्ही आलो तिथं. ओके, असं करू नका, हे डोक्यात ठेवा. मग आता तिने काय केलंय? काल गालात मारली. मग गालात मारण्यासाठी काय? स्लॅप. कुणी कोणाच्या असं गालात कानाखाली वाजवणे, जाळ काढणे, धूर काढणे, याला काय म्हटलं जातं? स्लॅप म्हटलं जातं. समजलं तुम्हाला? मग हे स्लॅपचं किती रूप वापरायचंय? दुसरं. मग स्लॅपचं दुसरं रूप स्लॅप. मग शी स्लॅप हिम, तिने त्याच्या गालात मारली. शी स्लॅप हिम, तिने त्याच्या गालात मारली. मग आता तुम्ही जर असं ट्रान्सलेशन करायला गेले असते तर कसं केलं असतं? त्याचा गाल, ही चिक. कळलं का तुम्हाला इंग्लिश का नाही बोलता येत? कारण तुम्ही ट्रान्सलेशन करता ना, तिने त्याच्या गालात मारली. मग गालात मारली की तुम्हाला गालाचा शब्द पाठ असतो. हँड म्हणजे हात, चिक म्हणजे गाल, त्याचा गाल. मग त्याचा गाल म्हणल्यावर कसं होतं? ही चीक. आता हिने मारली, तिनं मारलं, मारल्याला काय पुन्हा आठवत बसावं लागतं. खरंच सांगतो तुम्हाला, या गोष्टी तुमच्या थिंकिंगवर आहेत. तुम्ही थिंकिंग चांगली करा, ट्रान्सलेशन नका करू. थिंकिंग चांगली म्हणजे काय की अरे गालात मारण्यासाठी एकच शब्द आहे, वेगळे वेगळे शब्द नाही आहेत. तर तुम्ही ट्रान्सलेशन करणं बंद करा. कर्ता आणि क्रियापदाचं दुसरं रूप वापरा. तुमची भावना व्यक्त झाली. हे बघा, भावना व्यक्त झाली कसं होणार? यू तुमची आणि भावना व्यक्त झाली. मग तुम्ही जर एक एक शब्दाला जर तुम्ही ट्रान्सलेशन केलं, भावना व्यक्त झाली, झालीसाठी काय, व्यक्तसाठी काय, भावनेसाठी काय, भावनेसाठी फिलिंग्स, इमोशन्स, व्यक्तसाठी काय, व्यक्तसाठी काय, झाल्यासाठी काय, असं जर करत बसलं तर होणार नाही. म्हणून भावना व्यक्त झाली म्हणजे एक्सप्रेस्ड, ईडी लागलं त्याला, एक्सप्रेसचं दुसरं रूप. यू एक्सप्रेस युअर फिलिंग्स, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या. हे समजलं तुम्हाला आता? ओके, बोरिंग तर नाही झालं? ठीक आहे, आपण आज हा व्हिडिओ इथेच थांबूया.